सामन्याला होती सुरुवात. सलामीची जोडी दाखल झाली आहे. अभिषेक ऑन स्ट्राईक आहे. नॉन स्ट्राईकच्या दिशेने प्रथमेश शेवाळे, तर गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक पहिला आनंद ढवळे सज्ज होत आहेत. पंचांचा इशारा आला जाईल, लेज प्ले. चला आता जराही विलंब नकोय, लगेचच मॅच सुरू करून घ्या. अजून 3 सामने आपल्याला खेळवायचेत. पहिला चेंडू बॅटने खेळून काढलाय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतायत. सिंगल तर घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी कोणत्याच प्रकारचा प्रयत्न तिथे पाहायला मिळत नाहीये. फेकी थोडीशी अस्ताव्यस्त. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये स्वप्नील झेंडे, त्याचप्रमाणे पप्पू चौधरी, निलेश आंबेकर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. थर्ड अंपायर ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी जो संघ आहे तो थोडासा बाजूला विनंती असेल. बॅटिंग टीम हनुमंत गायकवाड साहेबांचं शुभ आगमन होते. आपलंही स्पर्धेच्या निमित्ताने पालखी मैदान ऑक्शन प्रीमियर लीगच्या निमित्ताने मनापासून सहर्षाचं स्वागत. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली आणि संघाचं खातं उघडलंय. सुरेख स्वरूपाचा चेंडू नक्कीच पाहायला मिळेल. बॅट आणि बॉलचा संपर्क कोणत्याच प्रकारचा नाहीये. हा देखील चेंडू सुरेख, हा देखील चेंडू लाजवाब. कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट आलेत. इथे देखील शरीरभेदक मारा, टप्पा खाल्यानंतर अतिरिक्त उसळी चेंडूचे पाहायला मिळते. पुन्हा एकदा डॉट चेंडू पाहायला मिळेल. पहिल्याच क्रमांकाचं षटक आपण पाहतोय अगदी मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असलेलं. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली, त्या पाठोपाठ 3 चेंडू बॅक टू बॅक डॉट निर्धावे त्यांना पाहायला मिळालेत. हा देखील चेंडू सुरेख. डिक्लेरेशन झोनच्या दिशेने चेंडू जातो. 1 धाव डिक्लेअर स्वरूपात. धावफलकावरती 1 वाढ होतीये. 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. इथे आक्रमण झालंय. हा देखील चेंडू डिक्लेरेशन झोन. 1 धाव येते. षटक संपेल पहिल्या क्रमांकाचा. अवघ्या 3 धावा आनंद ढवळे खर्च करताना पाहायला मिळालेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय बिनबाद 3. षटक क्रमांक 2 तुषार येवले गोलंदाजीच्या माध्यमातून सज्ज होत आहेत. स्ट्राईकच्या दिशेने अभिषेक. पहिला चेंडू मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. पंचांकडे दाद देखील मागितली, पंच अपल फेटाळत आहेत. अर्थात डॉट चेंडू त्यांना पाहायला मिळेल. इथे देखील बॅकफुटवरती सरकलेत. आक्रमण तर आहे. क्षेत्ररक्षक होते तिथे, परंतु खिलाडी के मस्तक पे दस्तक और 6 रन. क्षेत्ररक्षक झालेत दर्शक.
षटकार आलाय आणि षटकाराच्या मदतीने धावफलकावरती 9 धावा पाहायला मिळत आहेत. आक्रमणाला सुरुवात अभिषेक या षटकामध्ये करताना पाहायला मिळतील. गोलंदाज तुषार पुन्हा एकदा मारा करण्यासाठी सज्ज होत आहेत. हा चेंडू देखील सुरेख अचूक टप्प्याचा मारा नक्कीच पाहायला मिळतोय. आम्ही सातत्याने सांगत असतो बाहुबलीमधील कटप्पा आणि क्रिकेटच्या मैदानावरचा टप्पा तितकाच महत्त्वाचा असतो. अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळते तुषार येवले. का मला सर्वाधिक पॉईंट्सला खरेदी केलं याची प्रचिती आज देखील मैदानाच्या आतमध्ये देत आहेत. इथे देखील समोरच्या दिशेने आक्रमण क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचत आहेत. आनंद ढवळे सीमारेषेच्या लगत चेंडू अडवतील. चांगले क्षेत्ररक्षण तोपर्यंत 2 धावा येतील. धावफलक 2च्या मदतीने पुढे जाते. 11 रन 11 धावा धावफलकावरती आहेत. हा देखील चेंडू सुरेख बॅटची हलकीशी एज एक टप्पा खात चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन दाखल झालाय. पुन्हा एकदा डॉट चेंडू येताना पाहायला मिळेल. 11 या धावसंख्येवरती धावफलक स्थिर आहे. इथे देखील खोलवर टप्प्याचा मारा ब्लॉक खोल स्वरूपाचा मारा पाहायला मिळतोय. अगदी बुंद्यामध्ये चेंडू पडलेला पाहायला मिळेल. हलक्याच्या हाताने खेळून काढलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. लॉग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू अडवलाय. तोपर्यंत अगदी 2 धावा येतील. 2 षटकांचा खेळ संपला. 13 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकामध्ये आनंद ढवळे 3 खर्च करताना पाहायला मिळाले. या षटकामध्ये तुषार येवले तब्बल 10 धावा खर्च करताना पाहायला मिळालेत. तर षटक क्रमांक 3 उदयमुख खेळाडू म्हणून ज्याच्याकडे आपण सातत्याने पाहतो एक उभरता सितारा यशपाल सिंग. गोलंदाज सज्ज होत आहेत. इथे देखील मोठा फटका समोर दिशेने घेऊन काढलाय. अलॉंग दी कारपीट फटका लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. फेकी सुरेख तोपर्यंत अगदी 2 धावा येतील. एकच धावा आली आहे. एका धावसंख्येच्या मदतीने 14 धावा धावफलकावरती आहेत. इथे आक्रमण समोरच्या दिशेने अभिच्या बॅटमधून चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर आहे. शिवशंभोचा छावा मिळाला 6 धावा. षटकार धावफलकावरती 20. इथे देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येत आहेत. विश्वास चेंडू अडवतील. डेड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आला जातोय. इथे देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळेल. अभिषेकला अक्षरशः बांधून ठेवलं यशच्या गोलंदाजीच्या माध्यमातून. इथे देखील सुरेख चेंडू बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव आलेत. हँडिकॅप आहेत परंतु सातत्याने वडकीचं क्रिकेट गाजवणारा हा खेळाडू म्हणून याची ख्याती उदयमुख खेळाडूंमध्ये पाहायला मिळते. इथे देखील बोटांची किमया जादुई गोलंदाजी लागोपाठचे 3 चेंडू निर्धाव आलेत. मित्रांनो गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या वाजवायला काय हरकत आहे. 1 चेंडू बाकी आहे. 1 चेंडू बाकी आहे. इथे आक्रमण समोरच्या दिशेने परफेक्ट मिडल ऑफ द बॅट चेंडू आउट ऑफ द पार्क बिग ब्लास्ट बिग सिक्सर 6 रन. तीन षटकांचा खेळ संपतोय. धावफलकावरती 26 धावा आहेत. शेवटचा आणि अंतिमचं षटक बाकी आहे. विश्वास बोराटे गोलंदाजीच्या माध्यमातून शेवटचं आणि अंतिमचं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होत आहे. विश्वास कशा प्रकारचं कामकाज विश्वास करणार. स्ट्राईकच्या दिशेने प्रथमेश आहे. कोणत्याही क्षणी आक्रमक भूमिका नक्कीच या खेळाडूची आपण सर्वांनी पाहिली आहे.
आणि आतापर्यंत 3 षटकांमध्ये अवांतर एकही धाव गोलंदाज खर्च करताना पाहायला मिळाली नाहीयेत. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळेल. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून अवांतरच्या मदतीने 27 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाज सज्ज होतील. इथे देखील बॅकफुटवरती सरकले, दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक आहेत, चांगले क्षेत्ररक्षण. डिरेक्ट हिटचा प्रयत्न देखील होता आणि पंचांचं बोर्ड देखील आकाशाकडे जाते. फलंदाज होईल बाद. पहिल्या क्रमांकाचा धक्का मैदानाच्या आतमध्ये बसलाय. विकेट. बॅटर शाहरुख मुलानी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. गोलंदाज सज्ज होतील मारा करण्यासाठी. 20 बास. इथे देखील आडव्या बॅटने 28 धावा या षटकाराच्या मदतीने 6 ने वाढ होतीये आणि धावफलकावरती 34. लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक 4 अंतिमचं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. इथे देखील अलमदी कार्पेट फटका खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत. टिप लॉंगॉन क्षेत्रामध्ये चेंडू अडवला जाईल. फेकी होतीये तोपर्यंत 2 धावा येतील. धावफलक 2च्या मदतीने पुढे जाते. 36 ऑन बोर्ड. 36 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. शांत प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अशांत करणारी फटकेबाजी आता करावी लागेल. अंतिमचं षटक आहे. डेथ ओव्हर. इथे देखील आडव्या बॅटने अलॉंग दी कार्पेट फटका खेळून काढलाय. डॉट बॉल अर्थात निर्धाव चेंडू असेल. पुढे सरसावत चेंडू खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाचा असावा. इथे देखील मोठा फटका खेळून काढलाय. चेंडू उंच हवेमध्ये. उंची आहे, लांबी मिळणार का? लांबी कमी पडली आणि तिथे झेल टिपलाय. फलंदाज होईल बाद. विकेट. धनराज साठे बॅटर दाखल होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. एक चेंडू बाकी आहे. 36 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथे देखील खोलवर टप्प्याचा चेंडू हेलिकॉप्टर उडवलाय, परंतु तिथे आनंद ढवळे झेल टिपतायत. फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक 3. 24 चेंडूंमध्ये 36 बनवल्यात. 37 धावा बनवायच्या आहेत. 24 चेंडू आणि 37 धावींची गरज. यानंतरची होणारी मॅच, त्या सामन्याचा टॉस आपण लगेच संपन्न करतोय. अनिल काका गायकवाड युवा मंच विरोधामध्ये झुंजार फायटर्स यानंतरचा होणारा सामना आहे. बोथ कॅप्टन चला, नाणेफेक लगेचच आपण संपन्न करणार आहोत.
चला वेळ वाचवा, अजून 2 मॅच आपल्याला खेळवायच्या आहेत. क्षेत्ररक्षण साजवा, सलामीची जोडी चला मैदानाच्या आतमध्ये. मॅच सुरू होणं गरजेचं आहे. हिमांशु सर आणि संकेत सर वारंवार सूचना करा, मॅच सुरू होणं गरजेचं आहे. जवळपास आता 10:30 वाजलेत. आनंद ढवळे मैदानाच्या आतमध्ये आहे. 6 चेंडू 6 षटकार जर खेळत असतील तर निलेशजी आंबेकर आणि स्वप्नील झेंडे यांच्याकडून तब्बल 1,000 रुपयाचा अर्थात 2,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. राहुल जाधव यानंतर मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतील. 3 नो बॉल टाकत असतील तर पप्पूदादा चौधरी यांच्याकडून 6,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आदरणीय हनुमंतजी गायकवाड साहेबांच्या शुभ हस्ते यानंतरच्या मॅचचा टॉस आपण करतोय. अनिल काका गायकवाड युवा मंच आणि त्यांच्या विरोधामध्ये झुंजार फायटर्स यानंतरची होणारी मॅच. 4थ्या दिवसातील 4थी मॅच आपल्याला पाहिजे. अभिषेक गोलंदाजीच्या माध्यमातून पहिला चेंडू आडबॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. पहिला चेंडू डॉट आलाय. आनंद ढवळे स्ट्राईकच्या दिशेने, नॉन स्ट्राईकला सचिन. फुल टॉस स्वरूपाचा चेंडू, फुलटोल वसूल केलाय. फटक्यात आहे वजन, धावा मिळतील अर्धा डझन. षटकार. डॉट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आला जाईल. षटकार आलाय, त्या पाठोपाठ डॉट चेंडू देखील येताना पाहायला मिळतो. इथे देखील बॅकफुटवरती सरकले. 2 क्षेत्ररक्षकांची दरी भेदली आहे. क्षेत्ररक्षक तिथे कोणत्याच प्रकारचं तैनात नाहीये. क्षेत्ररक्षकाला टाटा बाय बाय करत चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. वीस चेंडू आणि 27 धावा. आता मात्र समीकरण. अभिषेक पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. हा चेंडू देखील अगदी आपण पाहूया, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. बाल बचवलेत, फलंदाज म्हणावं लागेल. इथे देखील बॅकफुटवरती सरकलेत. आक्रमण झालंय. हा चेंडू देखील कव्हर पॉइंट, सीमा रेषा फोडेल. हे रास्ते हे 4 के. चौकार. षटक संपेल पहिल्या क्रमांकाचं. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. बिनबाद 14. शेवटचे 18 चेंडू 23. 18 चेंडू 24 धावा विजयाचं समीकरण. तोपर्यंत यानंतरच्या मॅचचा टॉस आपण करतोय. टॉस मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालाय आणि टॉस का बॉस अनिल काका गायकवाड युवा मंच संघाने टॉस विन केलाय आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आहे. तर झुंजार फायटर्स प्रथमतः फलंदाजी करेल. 18 चेंडू 23 धाबा. आता मात्र समीकरण. सचिन मोडक ऑन स्ट्राईक आहेत. गोलंदाजी मार्कवर शाहरुख मुलानी. इथे देखील आक्रमण. शॉटम पुल केलाय. फुल पॉवरफुल, ब्युटीफुल आणि सक्सेसफुल. बिग सिक्सर. 6 रन. इथे देखील बॅकफुटवरती सरकलेत आणि हा देखील चेंडू स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर आहे.
षटकारा पाठोपाठ चौकार आलाय. धावफलक पुढे जाते. 16 चेंडू 13 धाब्यांची गरज. पुन्हा एकदा आक्रमण मिड विकेट. फलंदाज बाद आहे. विकेट. न्यू बॅटर सुमित मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. 24 धावा आहेत एका गाडीच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असलेलं पाहायला मिळेल. शाहरुख पुन्हा एकदा सज्ज होतील मारा करण्यासाठी. सुरेख बॅट आणि बॉलचा संपर्क कोणत्याच प्रकारचा नाहीये. पुन्हा एकदा हलक्या हाताने दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील. सिंगल तर घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे. 2 धावा तर घेतल्या. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न होणार का? नकार कळवलाय. 2 धावसंख्येच्या मदतीने 26 धावा आहेत. शेवटचे 13 चेंडू 11 धाब्यांची गरज. 13 चेंडू 11. इथे देखील बॅकफूटवरती सरकलेत. आक्रमण आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू अडवलाय. सिंगल डबलचं समीकरण. 2 तर घेतल्यात. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे आणि इथे तिसरी ही धाव यशस्वीरित्या येते. धावफलक 3 धावसंख्येच्या मदतीने पुढे जाईल. धावफलकावरती 29 धावा. शेवटचे आता 12 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 8 धावेंची गरज. प्रथमेश गोलंदाजीच्या माध्यमातून येत आहेत. 12 चेंडू 8 धावा समीकरण आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. शेवटचे 12 चेंडू 7 धावा विजयाचं समीकरण. इथे देखील अलॉंग दी कार्पेट फटका केलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर. प्रतीक जाधव चेंडू अडवत आहेत. तोपर्यंत एक सिंगल. शेवटचे 11 बॉल आणि 6 धावा समीकरण पाहायला मिळत आहे. डेड बॉल. फुल टॉस आणि याचबरोबर सामना संपवलाय. विजयी षटकार येताना पाहायला मिळेल आणि या सामन्यावरती अविनाश अण्णा मोडक युवा मंच संघ नक्कीच विजय मिळवतोय. खूप 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 असं अभिनंदन. चला विनंती असेल क्षेत्ररक्षण करणारा संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. अवघ्या 2 धावा खर्च करणारा आणि 7 चेंडू 20 धावा फलंदाजी करत असताना बनवणारा आनंद ढवळे ठरतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. आनंद चला मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण वितरित करतोय. अनिल काका गायकवाड युवा मंच संघ विनंती आहे आता मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. क्षेत्ररक्षण सजबा तर दुसऱ्या बाजूने झुंजार फायटर्स सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येणं गरजेचं आहे.